परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 8 डिसेंबर. भजनाचा आनंद. भजन म्हणजे परमात्म्याशी एकरूपता साधण्याचा मार्ग. भज हा धातू एकरूपता सांगतो. देव आणि भक्तांची एकरूपता भजनाने साधते. मीपणा संपूर्णतः बाजूला सारण्याचा अभ्यास करीत केली जाणारी अशी ही परमेश्वराची उपासना आहे. भजन या शब्दामध्ये व्यापक अर्थ सामावलेला आहे. ज्ञानेश्वरादी सर्व संतांपासून ते स्वामी माधवनाथांपर्यंत सर्व संतांनी भजनाचा अवलंब आपल्या साधनेमध्ये केला आहे. सर्व संतांनी भजनाने एकरूपतेचा अनुभव घेतला आणि उपदेशिला. परमात्म्याशी एकरूपता प्राप्त करून देणारे असे हे भजन साधणे आवश्यक आहे. भजनामुळे नादसुखाचा सामूहिक गायनाचा आनंद मिळतो. हे खरे असले तरी हे भजनाचे बाह्य अंग आहे. जन्मभर नुसते गायनाच्या अंगापुरते भजन म्हटले तर साधना म्हणून त्याचा फारसा उपयोग होत नाही. संत आपल्याला ज्या प्रकारे भजन करायला सांगतात तसे भजन केल्याने आतला आनंद प्राप्त होतो. स्वामी स्वरूपानंद सोहम ध्यानाला सोहम भजन असे म्हणत. भजन हे खरे तर आतल्या सुखासाठी आहे. भजन म्हणत असताना परमात्म्याविषयी सद्गुरूंविषयी संपूर्ण शरणागतीचा भाव असावा. असे असेल तर भजनाचा म्हणजे एकरूपतेचा आनंद शांती प्राप्त होते. भजनात संतांनी केलेले उपदेशपर अभंग गायले जातात, ऐकले जातात, तेव्हा त्या त्या संतांचा उपदेशच आपल्याला प्राप्त होत आहे असा भाव असावा. हा उपदेश आपल्या आचरण्यासाठी आहे असेच समजावे. तसेच भजनामध्ये एखादी नामधूनही असू शकते, तेव्हा नामसंकीर्तन करीत असल्याचा भाव साधकाने धरावा. गोंदवलेकर महाराज म्हणतात, भजन करत असताना देहभान विसरावे. भजनाच्या वेळी एका देवाशिवाय कोणीही समोर नसावे. इतक्या प्रेमाने भजन करावे की भगवंत जणू डोलला पाहिजे. भजन करत असताना आपला अभिमान, आपले अस्तित्व पूर्णपणे विसरले पाहिजे. भजन पूर्ण लीन भावाने केले तर आवाज, सूर, ताल कसाही असला तरी ते भगवंतांना प्रिय होईल. भजनात प्रेम असावे, भक्ती असावी. भजन भावपूर्णतेने एका परमेश्वरासाठीच व्हावे. भजनामध्ये जर आपण अशा प्रकारे रंगून जाऊ तर स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्याप्रमाणे, राम रंगी रंगे मन, कैची भूक कैची तहान, कैचा राहे देहभाव, नुरे दिक्कालासे ठाव, कैची आधी कैची व्याधी, अवघी संपली उपाधी, नित्य निवांत निर्भय, स्वामी झाला राममय. अशी स्थिती प्राप्त होऊ शकते. रामरंगात रंगून गेल्यामुळे झालेल्या स्थितीचे वर्णन स्वामीजी नित्य निवांत निर्भय, स्वामी झाला राममय या शब्दात करतात. संतांच्या जीवनात भजन मुरलेले असते. त्यांचे जीवन आपल्याला आदर्शभूत आहे. त्यांच्या आचरणातून आपण बरेच काही शिकू शकतो. संत सद्गुरूंकडून भजनाचा खरा अर्थ समजून घेतला तर भजनाचा आनंद लुटा सर्व काळ हे त्यांचे सांगणे आपल्याही बाबतीत शक्य होईल. त्यासाठी भजनाकडे एक साधना म्हणून पाहता आले तर भजनाच्या साधनेने खरेच आपण आपले जीवन उन्नत करू शकू. आपण नित्य आहोत, निवांत आहोत, निर्भय आहोत हा भाव भजनाने, उपासनेने, साधनेने, ध्यानाने आपण आपल्यात निर्माण करू शकू.
फक्त त्यासाठी सद्गुरुचरणी समर्पित भाव व त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने साधनेचे प्रयोग आपल्या जीवनात प्रत्यही करणे आवश्यक आहे. एकदा असा समर्पित भाव निर्माण झाला व साधनेचा निर्धार पक्का झाला की स्वरूप प्राप्तीचा प्रवास सोपा होऊन जाईल. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.